नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे 11 तारीख आणि मी माझ्या मैत्रिणीच्या इथं चाललेली आहे। गौराईचा कार्यक्रम आहे आज सिन्नरला, तर तिथं चाललेली मी आज आणि काम सगळं आवरलं आहे। सगळं म्हणजे घरातलं सर टोटल काम आवरलेलं आहे आणि माझी मैत्रीण आहे ना, ती पण माझ्या इथली मैत्रीण आहे, ती सिन्नरच्या मैत्रिणीच्या मुलीची सबस्क्रायबर आहे। तिचा पण व्हिडिओ आहे ना, तर त्या खूप फॅन आहे तिच्या। तर मग त्या म्हणी ताई तुम्ही जर जाणार असाल तर मला सांगा। मग त्यांना पण घेऊन चालली मी माझ्याबरोबर आणि त्या येऊ राहिले, माझी तयारी झाली आहे। आणि हे बघा मी आज असा लुक केलेला आहे। मी गणपती बसले त्या दिवशी गजरा वगैरे आणलेला होता आणि आपल्या गुलाबाला बी आता भरपूर फुलं आहे, तर गुलाबाचं फुल लावलंय, गजरा लावला आहे आणि अशी साडी वेअर केली आहे। तर कसा दिसतोय माझा आज चालू ते पण सांगा। आणि चला तर आता आम्ही निघतो, त्या येतीलच 5 मिनिटांमध्ये। आता त्या आल्या का मी त्या पण दाखवते तुम्हाला आणि मग निघतो आम्ही। हे बघा ही ताई आहे माझ्या बरोबर, रिक्षा भेटली आम्हाला। आता आम्ही बॉम्बे नाक्यावर जाण्यापेक्षा आता डायरेक्ट नाशिक रोडला चाललेलं आहे। डायरेक्ट रिक्षा भेटली तर मग नाशिक रोडला जाऊ आणि तिथून बसने जाऊ आम्ही। यांच्यामुळेच उशीर झाला, या उशीर आल्या सॉरी सॉरी। आलो आहे आम्ही नाशिक रोडला, बस भेटली आम्हाला, बसमध्ये बसलो आहे। आता डायरेक्ट सिन्नरला उतरल्यावर बोलू गर्दी भरपूर आहे। पोचलोय आम्ही सिन्नरच्या बस स्टँडवर, लांबून घेते ना सिन्नरच्या बस स्टँडवर। इथं बस स्टँडवर उतरल्यावर मग तिथून पुढे गोकुळ स्वीटमध्ये आलो आम्ही आणि मिठाई घेतली, मिक्स मिठाई घेतली होती गौरायांना भोग दाखवताना। तर मग म्हटलं चला आपण पण इथून मिक्स मिठाई घेऊ, तर मिक्स मिठाई घेतली आणि तिथून पुढे निघालो। तर इतकं छान गणपतीची मोठी मूर्ती होती एकदम, आणि असं सभामंडपासारखं केलेलं होतं, छान असं डेकोरेशन वगैरे चालूच होतं तिथं अजून। तर ते पण बघितलं, खूप छान होतं ते। तर म्हणजे मूर्तीच इतकी सुंदर होती आणि खूप मोठी होती। आणि इथं सईला कॅडबरी वगैरे पण घेतली त्या ताईंनी आणि मी स्वीट पण घेतलं इथं। आणि मग तिथून पुढे गेलो मग अरुणाताईंच्या घरी। ही बघा ही मूर्ती इतकी सुंदर आणि साईडला सफेद कलरचं डेकोरेशन केलेलं आहे, पडदे पडद्यांसारखंच वाटतं ते। खूप छान हे मुलं डेकोरेशन करत होते इथे। आणि इथे मग आलो त्या ताईंच्या घरी, तर हॉलमध्येच इथे त्यांची सासू अजून पाहुण्या वगैरे बसलेल्या होत्या, कारण की मध्ये पण तयारी चालू होती जरा, मग त्या इथं बसलेल्या होत्या। मग आम्ही पण थोडंसं इथं उभं शूट घेतलं मी, बस थोडंसं उभं राहिलो आणि मग हे बघा या गौरायांकडं आलं, तर इतकं छान सजवलेलं होतं। प्रियंकाचं चाललं होतं इथं शूट घ्यायचं काम आणि मस्तपैकी आलो ताई यांच्या इथंच आलेलो आहे आम्ही, खूप छान सजवले।
इथं आरती वगैरे झाल्यानंतर पाहुण्यांना मग जेवण करायला बसून दिलेलं होतं. तर स्वयंपाक पण खूप छान झालेला होता आणि स्वयंपाकात आहे ना पुरणपोळी बनवलेली होती. खीर, पुरणपोळी, भजे, कुरडया, पापडी, मिक्स भाजी, सार, भात, भजे, कुरडई एवढं बनवलेलं होतं. लिंबू होतं. तर मग सगळं वरती त्यांची ही एक रूम आहे, नवीनच बांधकाम म्हणजे नवीनच त्याचं थोडंसं रिनोव्हेशन केलं आहे त्यांनी. तर मग इथं काही बायका बसलेल्या होत्या जेवण करायला, काही खाली बसलेल्या होत्या. तिथं बरेचसे म्हणजे असं उरकून जाईल म्हणून मग तिन्ही ठिकाणी जेवण करायला बसून दिलेलं होतं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर इथे आहे ना मग सगळ्यांनी ज्यांनी जे जे आणले होते एकाने अशी तांदळाची आणि गव्हाची ओटी भरता. तर मग आम्ही पण ब्लाऊज पीस वगैरे नेलेले होते. तर मग आम्ही पण जेवण वगैरे झाल्यानंतर इथं हळदी कुंकू देता, ओटी भरता. मग गौरायांची ओटी भरली आम्ही पण इथं. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटायचं, इतकं छान सजवलेलं होतं त्यांनी. हे बघा भोग पण किती भोग लावलेले होते, म्हणजे दीपावळीपेक्षा जास्त पदार्थ इथं बनवले जातात आणि सजवले पण जातात. ह्या त्यांच्या फुईसासूबाई आहे, प्रियंकाचे फुईसासूई. तर खूप कॉमेडी आहे ह्या आणि खूप छान बोलता. त्यांचा परिवार इतका सुंदर आहे आणि अरुणताईच्या आईकडून तर इतकं शिकण्यासारखं आहे. खूप म्हणजे देवाधर्माचं पण खूप करता आणि त्यांची भाऊजाई पण इतकी सुंदर आहे स्वभावाने पण आणि खूप करते बिचारी ती पण. म्हणजे त्यांच्याकडून आहे ना खरंच असं म्हणजे काहीतरी घ्यायसारखं आहे, काहीतरी शिकायसारखं आहे त्यांच्याकडून. अशा लोकांच्या सानिध्यात राहिलं आणि म्हणजे खूप आपलं भाग्य थोर आहे असं आम्हाला तर वाटतं. आपलं खूप मोठं भाग्य आहे का आपण यांच्या सानिध्यात आहे, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला भेटतंय. हे बघा माझ्याबरोबर त्या माझी मैत्रीण आलेली होती ना, त्या पण इथं ओटी भरताय. तर नारळ आणि गव्हाची आणि तांदळाची ओटी भरताय इथं. तर हे बघा आणि अरुणाताईचे मिस्टर इथं नाही आहे, ते बाहेर देशात आहे, दुबईला येते. पण मग त्यांचा परिवारच इतका छान आहे ना, सगळे म्हणजे कुठल्याच कार्यामध्ये असं एकटं वाटू देते नाही, सगळे एकत्र येतात मस्तपैकी, सगळं निभावून नेतात. ते एकटे आहे तरी पण एवढं सगळं करतात का साऱ्या कुटुंबाचा त्यांना आधार आहे. आणि सगळं त्यांचे आईवडील, भाऊ, मामा, मावशा, बहिणी सगळ्या तिथं जवळ आहे ना. तर काही कार्यक्रम असला का भाऊ
सगळे एकत्र येतात, सगळे मदत करतात एकमेकांना आणि खूप छान कुटुंब आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडं, त्यांच्या परिवाराकडं बघितलं ना तर खरंच काहीतरी असं शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. आहे ना वाटत होतं. नाही मी बिट्टू करून गेले बिट्टू. येऊ येऊ गाडी नाही येऊ 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 ना, गाडी नाही मग काही. हा हा बसने. त्या ताईंच्या, अरुणा ताईंच्या इथून निघालो आणि ह्या ताईंच्या इथं आलोय जरा वेळ. छान केलंय बरं डेकोरेशन. हा तेवढं आहे. मी ना सकाळ संध्याकाळ चांगला 3-4 तास चालतो असं तेल दोघा समानमध्ये टाकते. आता एवढं मोठं एवढा डब आहे ना समायचा 3-4 तास चालतो तो. डेकोरेशन डिझाईनच बनवलंय आमच्या. किती सुंदर बनवलंय. आणि या ताईंच्या इथं बी आलो आणि मग तिथून दर्शन वगैरे घेतलं त्यांच्या गणपतीचं. आणि चहा पाणी वगैरे काही घेतलं नाही, पाणी वगैरे घेतलं कारण की वारंताईच्या इथं जेवण वगैरे झालेलं होतं आमचं. मग तिथं थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि त्यांचा लाकडी जिना वगैरे ते बघितलं. आणि मग त्यांनी स्टँडवर आणून सोडलं आम्हाला त्या ताईंनी, पाचोऱ्या ताईंनी. तिथून मग बसल्यापासून आणि डायरेक्ट पण आम्हाला पटकन बस भेटली आणि येताना पण भेटली पटकन. तर घरी आल्यानंतर मी काही शूट वगैरे घेतलं नाही कारण की
थोडंसं मग घरात बी आवरायचं होतं मला, त्यामुळे शूट वगैरे काही घेतलं नाही. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.